नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी अनिकेत थोरात 2019च्या कंबाईन परीक्षेमधून माझी एसटीआय या पदी महाराष्ट्रातून 6व्या क्रमांकाने आणि एएसए या पदी महाराष्ट्रातून 10व्या क्रमांकाने निवड झालेली आहे. सर्वप्रथम ऑफिसर क्लब या युट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. ऑफिसर क्लब या आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण शेअर केलेली आहे. तुम्ही त्या लिंक वरती क्लिक करून ऑफिसर क्लब हे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओचा आपला बेसिक उद्देश हा आहे की 8 मार्च रोजी होणारी आपली कंबाईन पूर्व परीक्षा 2022 याच्याविषयी एक थोडक्यात येणाऱ्या 15 दिवसांचं किंवा 18 दिवस शिल्लक आहेत आजपासून, या 18 दिवसांचं शेड्यूल काय असावं किंवा नियोजन काय असावं तर त्याविषयी चर्चा करणे. तर साधारणतः राहिलेल्या 18 दिवसाचं शेड्यूल कसं असावं याविषयी आपण थोडक्यात आता चर्चा करूयात. साधारणतः पुढचे 15 ते 20 मिनिट मला ऐकण्याची तुम्ही तयारी ठेवायला पाहिजे. आता साधारणतः 18 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत. ह्या 18 दिवसांचं आपण 3 भागामध्ये डिवायडेशन करू शकतो किंवा विभागणी करू शकतो. बघा, 18 दिवसांचं कशा पद्धतीने, साधारणतः एक 10 दिवसांचा पहिला स्लॉट, त्यानंतर पुढच्या 5 दिवसांचा दुसरा स्लॉट आणि राहिलेल्या 3 दिवसांचा तिसरा स्लॉट. ओके, 10, 5, 3 ही स्ट्रॅटेजी आपण या 18 दिवसांसाठी वापरू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, आपल्याला 7 विषय आहेत, त्याच्यामधले 2 विषय कुठले, चालू घडामोडी आणि मॅथ आणि रिझनिंग हे विषय आपण डेली बेसिस वरती करणं आवश्यक आहे. म्हणजे कसं, साधारणतः आपण 12 तास अभ्यास करतो असं गृहीत धरूयात, त्यातले 3 तास आपण मॅथ, रिझनिंग आणि करंट अफेअर या 2 विषयांना देणं अपेक्षित आहे. म्हणजे साधारणतः पुढचे 15 ते 18 दिवस तुम्ही मॅथ, रिझनिंग आणि करंट अफेअर या विषयांचा डेली पर सब्जेक्ट 1.5 तास असं 3 तास अभ्यास करणं अपेक्षित आहे. आणि आता राहिले आपले 5 विषय. ओके, आता हे राहिलेले जे 5 विषय आहे, या 5 विषयांचं आपण साधारणतः 3 स्लॉट मध्ये डिवायडेशन करणार आहोत. आपण 10 दिवसांचा पहिला स्लॉट केला होता. आता आपल्याकडे विषय आहेत 5 आणि दिवस आहेत 10. तर आपण असं गृहीत धरूयात की आपण 12 तासातले 3 तास ह्या 2 विषयांना दिले, मॅथ, रिझनिंग आणि करंट अफेअर. आता आपल्याला जे राहिलेले 9 तास आहेत, ह्या 9 तासांमध्ये आपण प्रत्येक विषयाला 2 दिवस, म्हणजे हिस्ट्री घेतलं सुरुवातीला, त्याला आपण 2 दिवस अभ्यास केला, असं प्रत्येक विषय करत करत आपण 5 विषय 10 दिवसांमध्ये संपवणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीने आपला पहिला स्लॉट आपण कंप्लीट करू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसऱ्या स्लॉटकडे शिफ्ट होऊ शकतो. दुसरा स्लॉट आहे आपला 5 दिवसांचा. ह्या 5 दिवसांच्या स्लॉटमध्ये आपण एका विषयाला साधारणतः 1 दिवस जर दिला तर त्या 5 दिवसांमध्ये आपले जे 5 विषय आहेत ते कव्हर होऊ शकतात. करंट अफेअर आणि मॅथ, रिझनिंग आपण डेली बेसिस वरती करतच आहोत. आणि आता राहिले आपले शेवटचे 3 दिवस. ह्या 3 दिवसांमध्ये एक्झामच्या आदला दिवस जो आहे, म्हणजे 7 तारखेचा दिवस जो आहे, तो आपण पूर्णपणे करंट अफेअर या विषयाला देणं अपेक्षित आहे. आणि राहिलेले जे काही 2 दिवस आहेत तर त्या 2 दिवसांमध्ये असे विषय तुम्ही टार्गेट करू शकता की ज्या विषयांना तुम्हाला थोडंसं अवघड जातो. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला विज्ञान थोडंसं जड वाटतंय तर ते टार्गेट करू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जिओग्राफीच्या फॅक्ट्स आठवत नाही तर ते तुम्ही वाचू शकता. म्हणजे ते 2 दिवस आपल्याला काय ठेवायचे, बफरमध्ये ठेवायचे आहेत. आता हे मी माझ्याकडून जे मला वाटते ते तुम्हाला एक टेंटेटिव्ह 18 दिवसांचं शेड्यूल बनवून दिलेलं आहे. पण तुम्ही हेच फॉलो करावं असं काही नाही. तुम्ही आतापर्यंत तुमच्या शेड्यूलनुसार अभ्यास केलेला असेल तर तो तुम्ही कंटिन्यू करू शकता. पण जर पुढचे 18 दिवस तुम्हाला अशा पद्धतीने डिझाईन करता आले तर कदाचित तुमच्या 2 प्रॉपर रिव्हिजन आणि त्याच्यानंतर तुमची एक तिसरी क्विक रिव्हिजन या माध्यमातून होऊ शकते. ओके, आता त्याच्यानंतरचा एक पुढचा महत्वाचा मुद्दा येतो बघा. आता हे आपण अभ्यासाचं दिवसानुसार प्लॅनिंग केलं. पुढची गोष्ट महत्वाची आहे, आता एक्झाम हॉलमध्ये आपलं टाइम मॅनेजमेंट कसं असावं. बघा, आपण अभ्यास करतो, खूप अभ्यास करतो, पण एक्झाम हॉलमध्ये नक्की आपण कशा पद्धतीने अभ्यास इम्प्लिमेंट करायला पाहिजे किंवा एक्झिक्यूट करायला पाहिजे याचा कधीही विचार करत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर एक्झाम हॉलमधले तुमचे ते 60 मिनिट आणि 100 प्रश्न. ओके, तर त्याच्यामध्ये नक्की काय करता येईल याविषयी आपण आता थोडक्यात बघूयात. तर त्या 60 मिनिटांचं डिस्ट्रीब्युशन आपण 2 भागामध्ये करू शकतो. कसं, पहिले 40 मिनिट आणि नंतरचे 20 मिनिट. ओके, आता पहिले जे 40 मिनिट आहेत, या 40 मिनिटांमध्ये मला वाटतं साधारणतः आपण 70 प्रश्न कव्हर करायला पाहिजेत. तर ते 70 प्रश्न कुठले, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी आणि करंट अफेअर हे 5
ॲव्हरेज सब्जेक्ट म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांच्या चांगले परिचयाचे असणारे जे काही 5 सब्जेक्ट आहेत, या 5 सब्जेक्टचे 70 प्रश्न आपण पहिल्या 40 मिनिटांमध्ये जर कव्हर केले तर आपल्याला तिथं जास्त फायदा होऊ शकतो. आणि राहिलेल्या 20 मिनिटांमध्ये आपण मॅथ, रिझनिंग आणि सायन्स हे 2 विषय कव्हर करून घेऊ शकतो. आता ह्या 40 मिनिटांमध्ये जे आपण विषय घेणार आहेत सुरुवातीला, त्याच्यामध्ये पण तुमच्या स्ट्रॉंग एरियाकडून वीक एरियाकडे तुम्ही गेला तर तुम्हाला फायदा होईल. म्हणजे पॉलिटी तुम्हाला येते तर पॉलिटी सुरुवातीला घ्या, इकॉनॉमी येते तर इकॉनॉमी सुरुवातीला घ्या. आता आणखी एक मेजर प्रॉब्लेम काय होतो बऱ्याच लोकांच्या बाबतीत, तुम्हाला फॉर एक्झाम्पल डी कोड आला आणि त्या डी कोड मध्ये सुरुवातीला समजा मॅथ रिझनिंग आहे, तर आपण काय करतो तिथं कन्फ्युज होऊन जातो, अरे मॅथ रिझनिंग सुरुवातीला आलंय मग मॅथ रिझनिंग घ्यायचं का? तर असं करू नका. तुम्ही ज्या पद्धतीने इथं शेड्यूल करून गेले आहात, तुम्ही प्लॅन करून गेले आहात, तेच 5 विषय सुरुवातीच्या 40 मिनिटांमध्ये घ्या आणि त्यानंतर राहिलेल्या 20 मिनिटांमध्ये राहिलेले जे काही तुमचे 2 विषय आहेत, मॅथ रिझनिंग आणि तुमचे सायन्स, हे 2 विषय शेवटच्या 20 मिनिटांमध्ये तुम्ही कव्हर करून ठेवू शकता. आणखी एक गोष्ट, एक्झाम हॉलमध्ये मानसिकता खूप पॉझिटिव्ह पाहिजे. आता हे बोलणं सोपं आहे पण इम्प्लिमेंट करणं अवघड आहे. पण एवढं लक्षात घ्या, तुम्ही साधारणतः मिनिमम गेल्या 2 वर्षापासून अभ्यास करत आहात, प्रॉपर प्रत्येक विषयाचं रिव्हिजन केलेलं आहे आणि एवढं करूनही जर स्वतःवरती कॉन्फिडन्स नसेल तर आपण कुठेतरी नक्कीच कमी पडत आहोत. तर हा कॉन्फिडन्स आपल्यावरती 100% पाहिजे आणि एक्झाम हॉलमध्ये हाच कॉन्फिडन्स खूप जास्त मॅटर करतो आणि मार्क्स जास्त मिळवून देऊ शकतो. आता आपण काय करूयात, प्रत्येक विषयाबद्दल म्हणजे आपले जे काही 7 विषय आहेत त्या 7 मधील प्रत्येक विषयाबद्दल ज्या थोड्याशा IMP गोष्टी आहेत, IMP फॅक्ट्स आहेत किंवा IMP मुद्दे आहेत आणि प्रत्येक विषयाबद्दल एक ओव्हरलुक, आपल्याला कशा पद्धतीने त्या विषयाकडे बघितलं पाहिजे याविषयी आपण थोडंसं चर्चा करूयात. बघा, सुरुवातीला आपण इकॉनॉमी बद्दल बोलूयात. इकॉनॉमी मध्ये आपण जर पाहिलं तर एक 3 ते 4 टॉपिक असे आहेत की ज्याच्यावरती आयोग कन्सिस्टंटली प्रश्न विचारते. फॉर एक्झाम्पल सार्वजनिक वित्त आणि कर रचना, दुसरा मुद्दा आहे शासकीय योजना, तिसरा मुद्दा आहे परकीय व्यापार. ह्या 3 ते 4 मुद्द्यांवरती आयोग कन्सिस्टंटली प्रश्न विचारत आहे. मग सुरुवात करताना पण काय करायचं, हेच मुद्दे चांगले फोकस करायचे. कुठल्याही एका पुस्तकातून जरी हे मुद्दे चांगल्या रीतीने तुम्ही कव्हर केले तरी पण तुमचा याच्यामधला चांगला होल्ड येऊ शकतो आणि तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. आता 2021च्या प्रिलिमला प्रश्न आला होता, मला वाटतं ग्रीन रिव्हॉल्युशन किंवा हरित क्रांतीवरती. आता मुलं म्हणतात हा प्रश्न कसं काय आला, सिलेबस बारकाईने वाचा. सिलेबस मध्ये टॉपिक आहे कृषी, उद्योग आणि सेवा, त्यातल्या कृषी या घटकावरती हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, सिलेबस सोडायचा नाही. बेसिक सिलेबसला आपण स्टिक राहा, तुमचे मार्क्स नक्कीच जास्त प्रमाणात वाढतील. इकॉनॉमीमध्ये काय होते, आणखी एक गोष्ट, प्रश्न ऍडव्हान्स लेवलला विचारले जातात पण त्याचं जे बेस आहे ते आपल्या बेसिक पुस्तकांमध्येच आहे. बेसिक पुस्तकांच्या आधारे तुम्ही इकॉनॉमिक्सचे ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न पण खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करू शकता. ओके, त्यामुळे मी जे सांगितलेले 4 मुद्दे चांगले करा. राहिलेले जे मुद्दे आहेत ते आता तुम्ही नंतरच्या थोड्याशा टप्प्यामध्ये केलं तरी काय हरकत नाही, पण हे 4-5 मुद्दे खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करून घ्या. आणखी एक महत्वाची गोष्ट, आपल्या ऑफिसर क्लब या टेलिग्राम चॅनलवरतीच आपण प्रत्येक विषयाचा डिकोड केलेला सिलेबस टाकलेला, म्हणजे इकॉनॉमी, जिओग्राफी, पॉलिटी, प्रत्येक विषयाचा. ओके, आपण अचिव्हर्स मेंटरशिपच्या माध्यमातून हे सगळं केलेलं आहे. तर ते ऑफिसर क्लब आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला हे मिळून जाईल. त्यानंतर आता पुढचा महत्वाचा विषय आहे समजा पॉलिटी. पॉलिटीमध्ये साधारणतः 10 प्रश्न येतात. 2 ते 3 प्रश्न हे पंचायत राजचे असतात. पंचायत राजचं करायचं काय, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांसमोर आज उभा राहिलेला आहे. तर मला असं वाटतं, पंचायत राजला तुम्ही कुठलंही एक बेसिक पुस्तक केलेलं असेल तर ते बेसिक पुस्तक फक्त कंटिन्यू करा आणि त्याच्यासोबत सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पंचायत राज, आणि त्यांचा प्रश्न विचारण्याचा फोकस बघा, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, म्हणजे ग्रामीण जे पंचायत राज आहे त्याच्यावरती त्यांचा प्रश्न विचारण्याचा कल आहे. हे 3 टॉपिक कुठल्याही एका चांगल्या पुस्तकातून तुम्ही कव्हर केले तर तुमचा पंचायत राजचा अभ्यास कव्हर होईल आणि त्यासोबत त्याचे बेसिक जे काही 73 आणि 74 घटना दुरुस्ती आहे तेवढं. आणि राहिलेला जो पॉलिटीचा सेक्शन आहे की ज्याच्यावरती 7 ते 8 प्रश्न येतात ते तुम्ही कुठल्याही एका स्टँडर्ड पुस्तकातून कव्हर केलं तरी तुमचं ते कव्हर होऊन जाईल. पण याच्यामध्ये एक लक्षात घ्या, कंबाईनला त्यांचा प्रश्न विचारण्याचा फोकस हा स्टेट लेजिस्लेचर, स्टेट काउन्सिल ऑफ मिनिस्टर, गव्हर्नर, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट, सबऑर्डिनेट्स कोर्ट, त्या ह्या खालच्या लेवलवरती थोडासा जास्त भर आहे रादर दॅन पार्लमेंट, तिकडचं वरचं PM आणि त्याच्यानंतर तिथलं काउन्सिल ऑफ मिनिस्टर, यापेक्षा त्यांचा स्टेट लेवलला फोकस थोडासा जास्त आहे. त्यासोबत लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकाच्या पाठीमागे दिलेले चार्ट्स तुम्ही चांगल्या पद्धतीने करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये दिलेल्या सूच्या, त्याच्यामध्ये दिलेले वेगवेगळ्या पद्धतीचे आर्टिकल्स, IMP आर्टिकल्स, त्याच्यानंतर त्याचे शेड्यूल्स, ह्या सगळ्या गोष्टी ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स चांगल्या पद्धतीने कव्हर करून घ्या. आणि पॉलिटीमध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, तुमचे आर्टिकल्स
काही महत्वाचे आर्टिकल्स आपले तोंडपाठ असणं अपेक्षित आहे. कंबाईनला आयोगाने जोड्या लावा या फॉर्मॅटवरती त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळं तिथल्या एक्सपेक्टेशन आयोगाचे आपल्याला फक्त काय करायचे, सॅटिस्फाय करायचे आहेत. पॉलिटी स्टॅटिक आहे, प्लेन अभ्यास केला तर मार्क्स मिळून तुम्हाला जातील, काही अडचण येणार नाही. त्यानंतर आपण पुढे थोडक्यात बघूया हिस्ट्री बद्दल आपला अप्रोच काय असला पाहिजे. हिस्ट्री हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खूप जास्त स्टॅटिक सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये साधारणतः भारताच्या इतिहासावरती 4 ते 5 प्रश्न येतात, महाराष्ट्राच्या इतिहासावरती 9 ते 10 प्रश्न येतात. भारताच्या इतिहासावरती येणारे 4 ते 5 प्रश्न आहेत, त्याची एक क्रॉनॉलॉजी आहे बघा. आता आपण कायद्यांपासून जर सुरुवात केली, साधारणतः 1773 पासून 1947 पर्यंतचे जे कायदे आहेत त्याच्यावरती एखादा प्रश्न राहतो. त्यानंतर 1857चा उठाव, त्याचं इंडियाच्या लेवलला काय परिणाम झाले, महाराष्ट्राच्या लेवलला काय परिणाम झाले. त्याच्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना, त्याची पाठीमागचे महत्वाच्या व्यक्ती, याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये मवाळ आणि जहाळ गट, या मवाळ आणि जहाळ गटावरती पण हमखास प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानंतर गांधी युगातील 3 महत्वाच्या चळवळी, म्हणजे कुठल्या कुठल्या, असहकार, सविनय कायदेभंग आणि छोडो भारत, या 3 चळवळींवरती हे जे काही मी तुम्हाला 6 ते 7 महत्वाचे मुद्दे सांगितले, ह्याच्यावरती हमखास आयोगाने इंडियाच्या लेवलला काय विचारलेत, प्रश्न विचारलेले आहेत. त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या लेवलला आयोगाचा भर हा जास्तीत जास्त समाज सुधारकांवरती आहे. त्यातले त्यात मी तुम्हाला एक 7-8 समाज सुधारक जे खूप IMP आहेत त्यांची लिस्ट सांगतो बघा. त्याच्यामध्ये बघा गोपाळ गणेश आगरकर, त्याच्यानंतर रानडे असतील, त्याच्यानंतर टिळक असतील, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, पंडिता रमाबाई असतील, महात्मा फुले असतील, लोकमान्य टिळक असतील, हे 7-8 महत्वाचे समाज सुधारकांवरती आयोग हमखास प्रश्न विचारत आहे. त्याच सोबत प्रारंभीचे समाज सुधारक म्हणजे साधारणतः 1885च्या अगोदर ज्यांचं कार्य आहे, त्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती नानाशंकर शेठ असतील, आचार्य बाळशास्त्री जांभेकर असतील, भाऊदाजी लाड असतील, दादाबा पांडुरंग तरखडकर असतील, आत्माराम पांडुरंग तरखडकर असतील, किंवा गोपाळ हरी देशमुख किंवा लोकहितवादी असतील, असे ह्या प्रारंभीच्या समाज सुधारकांवरती आयोगाने हमखास प्रश्न विचारलेले आहेत. इतिहासामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे बघा, तुम्हाला प्रत्येक समाज सुधारकाचा एक टेंटेटिव्हली काळ माहित पाहिजे किंवा त्याचं कालखंड माहित पाहिजे. फॉर एक्झाम्पल महादेव गोविंद रानडे यांचं निधन 1901 साली झालं. 1905च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये जर रानडे हजर होते असा जर प्रश्न आला तर ते ऑप्शन तुम्ही 100% इलिमिनेट केला पाहिजे. थोडक्यात काय की इतिहासामध्ये त्या पर्सनचा, त्या व्यक्तीचा कालखंड आणि त्या व्यक्तीची बेसिक तुम्हाला पर्सनॅलिटीचा जर अंदाज आला तर त्याच्यावरती प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने कव्हर होऊ शकतो. इतिहास स्टॅटिक असल्यामुळं कुठलंही एक चांगलं पुस्तक करा, त्याच्यावरती मार्क्स कव्हर होऊन जातील. त्यानंतर जिओग्राफी या विषयाला सुद्धा सेम इतिहासासारखंच आहे. 4 ते 5 प्रश्न भारतावरती, साधारणतः 9 ते 10 प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलावरती. भारताच्या भूगोलावरती येणारे प्रश्न हे प्राकृतिक भूगोलावरती खूप जास्त विचारले जातात. त्यामध्ये हवामान असेल, नदी प्रणाली असेल, त्यानंतर तुमचे भारताचं स्थान असेल, तर याच्यावरती बेसिक त्यांचा काय असतो, फोकस असतो. आणि महाराष्ट्राचा भूगोल जो आहे त्याच्यावरती तुम्ही महाराष्ट्राच्या भूगोलासाठी असलेलं कुठलंही एक पुस्तक चांगलं करा. त्याच्यामध्ये महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, प्रशासकीय रचना, महाराष्ट्राची ऊर्जा साधने, खनिज संपत्ती, महाराष्ट्राची लोकसंख्या या टॉपिक बद्दल तुम्हाला एक स्पेसिफिक गोष्ट सांगतो. आयोग साधारणतः 3 ते 4 प्रश्न या टॉपिक वरती विचारत आहे आणि प्रश्नांची डिफिकल्टी लेवल ही हाय लेवलला गेलेली, म्हणजे पहिले 3 आणि शेवटचे 3 लक्षात ठेवायचे, मार्क पाडायचे, हा काळ थोडासा मागे पडत चाललेला आहे. ते मधला आदलं कुठलं तरी लिंग गुणोत्तर विचारणार, घनता विचारणार, त्याच्यानंतर त्याचे क्रम लावणार, असे मधले आदले जिल्हे देऊन ते विचारायला लागलेले आहेत. त्याच्यामुळं लोकसंख्या टॉपिक हा खूप डीप लेवलला जाऊन जिओग्राफीमध्ये तुम्ही करणं अपेक्षित आहे. आणि जिओग्राफीचा थोडासा प्रत्येक अँगलने अभ्यास करा, म्हणजे आर्थिक भूगोल असेल, सामाजिक भूगोल असेल, प्राकृतिक भूगोल असेल आणि महाराष्ट्राचा राजकीय भूगोल. त्यासाठी तुम्ही कुठल्याही एका चांगल्या मॅपची मदत घ्या. मॅप मधून केलेल्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला काय राहतात, लक्षात राहतात. ओके, जिओग्राफी बद्दल एवढ्या एक नॉर्मल गोष्टी आपण करू शकतो. त्यानंतर करंट अफेअर बद्दल मित्रांनो बघा, खूप जास्त प्रमाणात कन्फ्युजन झालेलं आहे. मी तुम्हाला एक प्लेन अप्रोच सांगतो. कुठलं तरी एकच मॅगझिन, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पृथ्वी परिक्रमा करत असेल तर तेवढंच करा, किंवा जर तुम्ही एखादं एअर बुक केलं असेल तर तेवढंच एअर बुक करण्याचा प्रयत्न करा. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही करू नका. ह्या दोन्हीपैकी एकच,
मी असं म्हणत नाही की तुम्ही दोन्ही करा, या दोन्हीपैकी एकच करा. दोन्ही सोर्सेसच्या पाठीमागे लागलं तर कन्सोलिडेशन होत नाही आणि मार्क्स कमी येण्याची शक्यता असते. आणखी एक गोष्ट करंट अफेअरच्या बाबतीत, हेडलाईन ज्या असतात ना, हेडलाईन फॉर एक्झाम्पल परिक्रमा वाचतायत तर त्याच्यातल्या जे हेडलाईन आहेत ना, त्या हेडलाईन वरती साधारणतः 15 पैकी 10 प्रश्न तिथूनच कव्हर होऊन जातात. तुम्ही राज्यसेवेला सुद्धा बघितलं असेल, आता आयोगाने सिंगल लाईनर ट्रेंड केलेला आहे, कंबाईनला तर तो खूप पूर्वीपासून आहे. त्याच्यामुळं तुम्ही हेडलाईन जरी चांगल्या केल्या तर मिनिमम 8 ते 10 प्रश्न आरामशीर कव्हर करू शकता. आणखी एक महत्वाची गोष्ट, महत्वाच्या आणि बिगर किंवा कमी महत्वाच्या फॅक्ट्स. आता फॉर एक्झाम्पल असा एखादा फॅक्ट समोर आली की अमेरिकेचे संरक्षण मंत्री म्हणून XYZ व्यक्तीची निवड झाली, आपण तेही पाठ करू शकतो किंवा पाठ करत बसतो. किंवा भारताने इराणला इतका मेट्रिक टन गहू निर्यात केला, ह्या फॅक्ट पण आपण पाठ करत बसतो आणि ज्या भारतासाठी महत्वाच्या आहेत त्या फॅक्ट आपण लक्षात ठेवत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, भारतासाठी असलेल्या महत्वाच्या फॅक्ट्स आणि ज्याचा काहीतरी रिलेव्हन्स किंवा ज्याचा काहीतरी उपयुक्तता भारतासाठी आहे, महाराष्ट्रासाठी आहे, अशाच गोष्टी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवणं, पाठ करणं अपेक्षित आहे. उगाचच फालतू बडबड करत बसू नका. ओके. त्याच्यानंतर करंट अफेअरच्या बाबतीमध्ये एक प्लेन अप्रोच ठेवा, डिटेलिंग करायचं नाही. लाईन टू लाईन अगदी पार परिक्रमातलं चाळून 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 ते अंडरलाईन करतोय आणि नंतर एक परिक्रमा वाचायला ह्याला 1 दिवस जातोय. एक परिक्रमा तुमच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मिनिमम, मॅक्झिमम म्हणेन मी, मॅक्झिमम 1.5 ते 2 तासाच्या आतमध्ये वाचून व्हायला पाहिजे. त्यापेक्षा जर जास्त वेळ जात असेल तर मला असं वाटतं की आपण रिव्हिजन करताना काहीतरी आपला प्रॉब्लेम झालेला आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये एक दिवसामध्ये आपण अख्खं करंट वाचू शकतो, ह्या लेवलला आपल्याला शेवटी पोहोचायला पाहिजे. ओके. आता आपण पहिले ह्या 5 विषयांबद्दल बघितलं की ज्याच्यावरती 70 प्रश्न येतात. त्याच्यानंतर आता पुढचा विषय आहे बघा, जनरल सायन्स. आता जनरल सायन्स मध्ये साधारणतः बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री अशा 3 भागामध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं. आणखी एक सायन्स मध्ये होणारी मोठी चूक सांगतो, आपण प्रमाणापेक्षा जास्त वेटेज हे बायोलॉजीला देतो. मित्रांनो एक लक्षात ठेवा, बायोलॉजी हा म्हणजे त्याला एंड नाहीये त्या ह्याला सब्जेक्टला. बायोलॉजी तुम्ही कितीही जरी वाचत गेलात तरी तुम्हाला त्याला लिमिटेशन्स येणार आहेत. तसं फिजिक्स आणि केमिस्ट्री जे आहे ते फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा सिलेबस हा लिमिटेड आहे, रेस्ट्रिक्ट केलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की बायोलॉजीच्या अनएंडिंग टॉपिककडे म्हणजे अनलिमिटेड टॉपिककडे पळण्यापेक्षा फिजिक्स केमिस्ट्रीचा लिमिटेड टॉपिक जर तुम्ही हिट केले तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा येईल. आता असे कुठले टॉपिक आहेत फिजिक्समध्ये आपल्याला माहिती आहे, गती आहे, गतीचे प्रकार आहेत, ग्रॅव्हिटेशन आहे, त्याच्यानंतर वर्क अँड एनर्जी आहे, त्याच्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी आहे, मॅग्नेटिझम आहे, रेडिओ ऍक्टिव्हिटी आहे. तर अशा पद्धतीचे टॉपिक तुम्ही चांगल्या पद्धतीने कव्हर करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, फिजिक्स मध्ये एक प्रश्न हा न्यूमेरिकल्स वरती येतो, तर फॉर्म्युले एक चांगल्या पद्धतीने तेवढे 15 ते 20 फॉर्म्युले आहेत तेवढे चांगल्या पद्धतीने कव्हर करून ठेवा. फिजिक्स मध्ये एवढ्या गोष्टी झाल्यानंतर केमिस्ट्रीमध्ये बघा बेसिक गोष्ट, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, पिरियडिक टेबल, मग कोणी कुठले पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर सांगितलं, त्याच्यानंतर ऍसिड म्हणजे काय, बेस म्हणजे काय, मॅटर काय असतंय, त्याच्यानंतर मग आपल्याला रिॲक्शन कशा होतात, ह्या बेसिक गोष्टी जर तुम्ही चांगल्या पद्धतीने कव्हर करून घेतल्या तर 4-5 प्रश्न आले त्यातले 3 तरी प्रश्न तुम्हाला हमखास कव्हर होऊन जातात. आता बायोलॉजीमध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये प्राणी आणि वनस्पती वर्गीकरणावरती 1-2 प्रश्न हमखास विचारले जातात बघा. त्याचे काय करायचं, चार्टच तयार करायचा. म्हणजे प्राणी वनस्पतीमध्ये जे काही त्याचे गट केलेले आहेत त्याच्यामध्ये कुठले प्राणी वनस्पती येतात, प्राण्यांमध्ये कुठले येतात, ह्याचे चार्ट फॉर्मॅटमध्ये जर लक्षात ठेवलं तर आपल्याला खूप जास्त त्याच्यामधून काय फायदा होऊ शकतो. त्याच्यामध्ये आणखी मानवी ज्या काही वेगवेगळ्या शरीराच्या संस्था आहेत, म्हणजे पचन संस्था आहे, त्याच्यानंतर पोषण संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे, याच्यावरती 1 ते 2 प्रश्न हमखास विचारले जातात. त्याच्यासोबत बायोलॉजीमध्ये जे काही आपण डिसीजेस आहेत किंवा रोग हा जो घटक आहे त्याच्यावरती 1 प्रश्न विचारला जात आहे बघा कंबाईन मध्ये. ते जे काही 20-25 IMP डिसीजेस आहेत त्याची व्यवस्थित लिस्ट करा आणि तो कुठला आहे, तो बॅक्टेरियल आहे, व्हायरल आहे किंवा कुठल्या प्रकारचा आहे, एवढं एक लक्षात ठेवलं तर बेसिक ते तुमचं चांगल्या पद्धतीने कव्हर होऊन जाईल. बायोलॉजीमध्ये आणखी एका लिमिटच्या पुढे तुम्ही खूप जास्त त्याला एनर्जी देऊ नका. फिजिक्स केमिस्ट्री थोडासा लिमिटेड असल्यामुळे तिथे एनर्जी दिली तर जास्त फायदा होऊ शकतो. आता आपला पुढचा आणि सगळ्यात शेवटचा टॉपिक कुठला राहिलेला आहे, मॅथ आणि रिझनिंग. आता मॅथ आणि रिझनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर साधारणतः एक 7 ते 8 असे टॉपिक आहेत की ज्याच्यावरती दरवर्षी प्रश्न विचारतायत. ते कुठले, समजा फॉर एक्झाम्पल सिलॉजिझम, ब्लड रिलेशन, त्याच्यानंतर शेकडेवारी, वयवारी, त्याच्यानंतर अंकमालिका. तर याच्यावरती दरवर्षी खरे खोटे प्रश्न विचारते. मला असं वाटतं की एवढे 7-8 टॉपिक जर तुम्ही छान पद्धतीने व्यवस्थित प्रिपेअर केले तर मिनिमम 7-8 प्रश्न तुमचे कव्हर होऊन जातील. आता त्याच्या पुढचे जे आहेत तर ते तुमच्या स्ट्रेंथ विकनेसेस नुसार तुम्ही ते
करू शकता. ओके, मला वाटतं एवढं जे जर तुम्ही प्रत्येक विषयामध्ये बेसिक गोष्टी जर कव्हर केल्या तर ऍटलिस्ट तुमचा एक बेसिक लेवलचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास कव्हर झालेला असेल. आता बघा, आपण काही स्पेसिफिक गोष्टींविषयी बोलूया. आता अटेम्प्ट बद्दल एक सारखं विद्यार्थी विचारत राहतात किती अटेम्प्ट केला पाहिजे. तर लक्षात घ्या, कॉम्पिटिशन हाय लेवलला गेलेली आहे. कॉम्पिटिशन दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मार्क्स वाढत आहेत. मार्क्स वाढत असल्यामुळं आपल्याला नाईलाजाने का होईना पण मिनिमम 90 तरी अटेम्प्ट करणं अपेक्षित आहे. 90च्या खाली जर कंबाईनला तुम्ही अटेम्प्ट करत असाल तर कदाचित ते तुमच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं. त्याच्यामुळे माझं सजेशन राहील की मिनिमम एक 90 पर्यंत अटेम्प्ट आपण करणं अपेक्षित आहे. तो 100 केला तर वेल अँड गुड, पण मिनिमम त्याच्या खाली येण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्याच्या खाली आपला आला नाही पाहिजे. त्याच्यानंतर तुक्केबाजी. ओके, तर आता त्याच्यामध्ये एक गोष्ट असते बघा की तुक्केबाजीमध्ये आपण म्हणतो की अरे मी इथं हा तुक्का मारला, हा माझा चुकला, इथं हा पद्धतीने मारला, हा बरोबर आला. ओके, तुक्केबाजी एका लिमिट नंतर मॅटर करत नाही. बघा, बेसिक तुमचा जर अभ्यास स्ट्रॉंग असेल ना तर त्याच्यानंतर तुम्ही जे काय आपण म्हणतोय की बाबा अंदाजपंच गोळीबार करतोय किंवा तुक्के मारतोय हे मॅटर करतं. आता छोट्या मोठ्या ट्रिक असतात बघा प्रश्न सोडवताना. आता त्यावेळेस आपण तुक्के न मारता लॉजिकल सेन्सने ते उत्तर काढू शकतो. फॉर एक्झाम्पल, एखादा प्रश्न विचारलेला आहे, खाली 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्या 4 पर्यायामधला एक प्रश्न जास्त इलॅबोरेट करून किंवा एक्सप्लेन करून दिलेला आहे किंवा उत्तर त्याचं लांबलचक असं दिलेलं आहे पर्यायामध्ये, तर शक्यता ती आहे की ते उत्तर असण्याची त्या प्रश्नाची काय आहे, शक्यता आहे. किंवा कधी कधी प्रश्नांमध्येच उत्तर मिळून जातात बघा. किंवा असं प्रश्न विचारला होता की प्री मान्सून मध्ये खाली धुळीचे वादळे कुठल्या महिन्यामध्ये आढळतात. प्री मान्सून म्हणल्यानंतर आपल्याला माहिती मे जून हा महिना प्री मान्सूनचा असतो. म्हणजे प्रश्नातच उत्तर आपलं काय झालेलं होतं, दडलेलं होतं. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आणखी एक असा येतो की हे सगळं करत असताना प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा आपण किती प्रमाणात वेटेज दिलेलं पाहिजे. ओके, एक लक्षात ठेवा, बरेच विद्यार्थ्यांचा असा समज आहे, थोडासा गैरसमज आहे की फक्त PYQ करायचं आणि आपण एक्झाम पास होऊ शकतो. तर असं होत नाही. जिओग्राफी असेल किंवा पॉलिटी असेल किंवा ह्या 2 विषयांमध्ये थोड्या हिस्ट्री, ह्या 3 विषयांमध्ये थोडंसं जास्त प्रमाणामध्ये PYQ, पण हे 3 विषय जर सोडले तर इतर विषयांमध्ये प्रश्न हे डायनामिक स्वरूपाचे असतात. त्याच्यामुळं पॉलिटी, हिस्ट्री आणि जिओग्राफी या 3 विषयांना तुम्ही PYQ वरती थोडंसं जास्त भर देऊ शकता. PYQ पण अशा टॉपिकचे जास्त करा की जे टॉपिक तुम्हाला अवघड जातात. जे टॉपिक तुम्हाला एक वेळ तुम्ही स्किप केलं तरी चालतील, पण जे टॉपिक त्या टॉपिकचे PYQ जर तुम्ही केले तर अवघड जाणारे टॉपिक तुमचे त्या माध्यमातून कव्हर होऊ शकतात. साधारणतः तुम्ही असं कन्सिडर करा की 5 तास अभ्यास करताय, त्यातला फक्त 1/5 म्हणजे साधारणतः 1 तास तुमचा PYQ ला वगैरे गेला पाहिजे. बाकीच्या 3.5-4 तासामध्ये तुमचे रिव्हिजनच झाले पाहिजेत. कारण की प्रश्न दरवर्षी हे वेगळ्या आणि नवीन स्वरूपाचे येणार आहेत. त्याच्यामुळं PYQ वरती पूर्णपणे डिपेंड राहून ते कदाचित आपलं ब्लंडर होऊ शकतं. एका लिमिटच्या पुढे आपले मार्क्स जात नाही. ओके, त्यानंतर बघा, आणखी एक महत्वाचा आणि सगळ्यात विद्यार्थ्यांच्या चिंतेचा विषय येतो बघा. मी 3 वर्ष झालं तयारी करतोय, 4 वर्ष झालं तयारी करतोय, माझा स्कोरच वाढत नाही. ओके, तर मित्रांनो एक लक्षात ठेवा, आपला अभ्यास करताना कदाचित बेसिक चुका होत असतील. आपण काय करतो, फक्त बेसिक अभ्यास करतो आणि बेसिक अभ्यास करून तिथं वाचतो आणि पुढे जातो. पण त्यावेळी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण जो वाचलेला कंटेंट आहे तर तो आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतोय का, तर तो कंटेंट आपल्याला समजला आहे का, की आपण नुसतंच वाचतोय आणि पुढे जातोय. असं नको व्हायला की एखादी गोष्ट, फॉर एक्झाम्पल आपण फंडामेंटल राईट्स आज वाचले, लक्षात ठेवले, पाठ केले, पण आणखी 2-3 दिवसांनी जर आपल्याला ते विचारले तर ते आपल्याला आठवत नाहीत. तर बेसिक मग प्रॉब्लेम कुठं तयार होतोय की एक्झाम हॉलमध्ये ज्यावेळेस ह्या फॅक्ट्स ऍट अ टाइम एका वेळी ह्या सगळ्या फॅक्ट्स तुम्हाला डील करायच्या असतात, प्रत्येक विषयाच्या ज्या फॅक्ट्स डील करायच्या असतात त्या फॅक्ट्स ऍट अ टाइम तुम्हाला आठवत नाही. त्यामुळं मला असं वाटतं की आपण फॅक्ट लक्षात ठेवणं म्हणजे पाठ करण्यासोबतच त्या आपण त्याचं स्मरण केलं पाहिजे किंवा त्याचं मननही केलं पाहिजे. म्हणजे आपण त्या वारंवार रिवाइज करण्याचा किंवा मेमराईज करण्याचा काय केला पाहिजे आणि रिटेन करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तरच त्या फॅक्ट्स आपल्याला म्हणजे जास्त काळासाठी काय राहणार आहेत, लक्षात राहणार आहेत. अदरवाईज एक्झाम हॉलमध्ये 100 प्रश्न असतात, 7 विषय असतात, 15 प्रश्न असतात प्रत्येक विषयाचे, वेगवेगळ्या पद्धतीचे 15 टॉपिक समोर येतात आणि त्या 15 टॉपिक पैकी आपल्याला हार्डली 5 ते 4 प्रश्न इझिली आठवतात, बाकीचे प्रश्न व्यवस्थित आठवतच नाहीत. तर मग जर तुमचं हे बेसिक अंडरस्टँडिंग आणि बेसिक तुमच्या जर गोष्टी क्लिअर झालेल्या नसतील तर हा खूप जास्त प्रमाणामध्ये प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो आणि मार्क्स आपले मग तिथंच
40-45च्या आसपास अडकू शकतात. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की सर तुम्ही आमच्याशी दिवसांचं प्लॅन सांगितलं, तुम्ही आम्हाला विषयानुसार स्ट्रॅटेजी सांगितली, विषयानुसार तुम्ही आम्हाला IMP टॉपिक सांगितले, त्यानंतर तुम्ही आम्हाला होणाऱ्या चुका सांगितल्या, त्या चुका कशा टाळता येईल हे सगळं सांगितलं. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही वैयक्तिक लेवलला ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टींना काहीही फायदा नाही. आणखी एक तुम्हाला मला एक डिस्क्लेमर म्हणून सांगायचं आहे, जे टॉपिक मी विषयानुसार तुम्हाला वरती मेन्शन केलेले आहेत हे तुम्हाला VIP किंवा व्हेरी IMP टॉपिक म्हणून मी तुमच्याशी ते डिस्कस केलेले आहेत. नाहीतर तुमच्यापैकी काही लोकांना असं वाटेल की आता सर म्हणतात की एवढे टॉपिक केले की झालं परीक्षा पास. असं काही होणार नाही. ते टॉपिक त्या विषयामध्ये जास्त इम्पॉर्टंट आहेत म्हणून मी ते स्पेसिफिकली इथं मेन्शन केले की ऍटलिस्ट एवढे टॉपिक तरी तुमचे अतिशय चांगल्या लेवलला झाले पाहिजेत आणि बाकीचे राहिलेले टॉपिक तुम्ही तुमच्या लेवलला आणखी चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला पाहिजे. पण ऍटलिस्ट हे खूप जास्त महत्वाचे टॉपिक तुमचे पक्के असायला पाहिजेत. आता आणखी एक गोष्ट बघा, विषय शेवटी राहतो तो तुमच्या मार्कांचा आणि कॉन्फिडन्सचा. कदाचित आता तुमची लेवल किंवा एक 40-45 मार्काची असेल, तुम्हाला असं वाटतं की मला 40-45च्या आसपास स्कोर येतोय, टेस्ट सिरीज मध्ये मार्क्स कमी येतात. हा, टेस्ट सिरीजचा आणखी एक तुम्हाला सांगायचंय, टेस्ट सिरीज ह्या फक्त टाइम मॅनेजमेंटच्या अँगलने बघा. टेस्ट सिरीजला त्याच्यापेक्षा जास्त काही महत्व देऊ नका, कारण की काही मार्केटमध्ये समजा टेस्ट सिरीजची डिफिकल्टी लेवल हाय असते तर त्याच्यामुळे मार्क्स कमी येतात. त्याचा आणि एक्झाम हॉल मधल्या तुमच्या मार्क्सचा तसा डायरेक्टली काही संबंध नसतो. पण टाइम मॅनेजमेंट होतंय का, 1 तासात पेपर कव्हर होतंय का, यासाठी तुम्ही टेस्ट सिरीज नक्की सोडवा. आणखी एक तुम्हाला सांगतो, जर आपण राहिलेले हे पुढील 18 दिवस खूप छान पद्धतीने जर युटिलाइज केले, व्यवस्थित पद्धतीने प्रत्येक गोष्ट प्लॅन केली, तर तुमचा आत्ता 40-45 वरती अडकत असलेला स्कोर सुद्धा खूप जास्त म्हणजे STI ASU चा 70-80 जागांवरती कट ऑफ क्लिअर करण्या इतपत तुमचा स्कोर वरती जाऊ शकतो. त्याच्यामुळे स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवा आणि खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मार्क्स किती पडतील, मी पास होईल का नाही, इतकेच मार्क पाडावे लागतात, एवढे मार्क नाही पडले तर मी पास होणार नाही, अशा सगळ्या गोष्टींच्या निगेटिव्ह थॉट्स पासून खूप दूर राहा. आपल्या परफॉर्मन्स वरती म्हणजे ग्राउंड लेवलला ज्याला आपण म्हणतो, आपल्या अभ्यास बेसिक स्टडी कसा स्ट्रॉंग होईल याच्यावरती जास्तीत जास्त लक्ष द्या. हाच बेसिक स्टडी, हेच स्ट्रॉंग पॉइंट तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये चांगले मार्क्स मिळवून द्यायला उपयोगी ठरणार आहेत, किंबहुना त्यामुळेच तुमचा चांगला स्कोर येणार आहे. मला तुमच्याशी या माध्यमातून संवाद साधता आला त्याबद्दल ऑफिसर क्लबचे सहदेव सर यांचे मी आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या कंबाईन पूर्व परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना ऑफिसर क्लब टीम आणि माझ्याकडून शुभेच्छा व्यक्त करतो. थँक्यू सो मच.